चालेल. जंतर मंतर वरील विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला तो लाठीचार्ज होण्याची गरज नव्हती. विद्यार्थ्यांजवळ कोणत्याही प्रकारचे हत्यार नसताना, कोणताही गिल्टी इंटेन्शन नसताना पोलिसांनी जो लाठीचार्ज केला तो त्याला आम्ही निषेध करण्यासाठी सर्व वकील मंडळी इथे क्रांती चौकामध्ये आलेली आहे. कारण क्रांती चौकामध्ये जो शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये न्याय दिला, तर त्यांचा आधार घेऊन आम्ही इथे क्रांती चौकात जमा झालेलो आहोत. संविधानाला बळकटी मिळावी, लोकशाहीला बळकटी मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सरकारने संवाद करावा, हा दृष्टिकोन घेऊन आम्ही सर्वजण एक गव्हर्नमेंटला हाक देण्यासाठी, गव्हर्नमेंटला आमचा मेसेज पोहोचवण्यासाठी इथे सर्व जमा झालेलो आहोत. विद्यार्थ्यांचे रोजगाराचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जे सोशिओ इकॉनॉमिक पॅरामीटर त्यांच्या भविष्यासाठी अफेक्ट होत आहेत या प्रायव्हेटायझेशन पॉलिसीमुळे, ते सर्वजण त्रस्त आहेत आणि त्रस्त असल्यामुळे ते रस्त्यावर आहेत. आणि रस्त्यावरच्या विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करणे, जे कमजोर आहेत, जे वीक आहेत, विद्यार्थी जे 15, 16, 17, 18 वर्षाचे जे विद्यार्थी आहेत ते कमजोर आहेत, त्यांना ह्युमॅनिटीने सांभाळून घ्यायचे, तर त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांचा निषेध करण्यात आणि गव्हर्नमेंट संवाद न करता असल्यामुळं सपोर्ट करावा, त्यांचे प्रश्न हातावे ही विनंती. आपलं नाव? माझं नाव ॲडव्होकेट डॉक्टर सुनील वारकोर, हायकोर्ट औरंगाबाद बेंच. प्रकरणात आंदोलन करत असताना त्या विद्यार्थ्यावर त्या सरकारने, मोदी सरकारने अचानकपणे हल्ला करून अनेक विद्यार्थिनींना एकदम जखमी केलेले आहे. कोणताही त्यांचा दोष नसताना शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करत असताना त्यांच्यावर जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाविरुद्ध, भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयाचे वकील संघ व जिल्हा न्यायालयाच्या वकील संघातर्फे त्यांचा जाहीर निषेध आम्ही इथे करत आहोत. त्या निमित्तानं आम्ही इथे जमलेलो आहोत. विठ्ठलराव कदम, हायकोर्ट औरंगाबाद, जे पी कदम.